ज्ञानेश्वरी आणि अध्याय 18वा त्याला कळस अध्याय म्हणतात. त्या ठिकाणी पहिल्या अध्यायापासून 18 अध्यायापर्यंत भगवंतानं काय काय वर्णन केलं, कोणत्या अध्यायात अर्जुनाला काय ज्ञान दिलं, तर आपला साथ चालू आहे तो संपलाय. आता नंतर भगवंताचा आणि अर्जुनाचा संवाद चालू आहे आणि तो वेद कांडत्रयात्मक आहे. ते वेदाच्या ठिकाणी 3 अंग आहेत. त्यामध्ये कर्म, भक्ती आणि उपासना हे 3 भाग आहेत आणि 3 भागाचं रूप धारण करून श्री गीता माऊली ही तिचं रूप धारण करून एक गोझीरवाण रूप तिचं आहे, असं वर्णन आतापर्यंत आपण भगवंताच्या मुखातून ऐकलं. पण ही गीता जी आहे कुणाला उद्धार करते, कुणाला मोक्ष देते. 3 वर्णाच्या लोकांना ती मोक्ष देते. आर्य, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्राला नाही असं त्यांना सांगितलं. पण पुन्हा तो वेद विचार करून वेदाला सर्व वाटली आणि तो वेद गीतेच्या पोटात शिरला. मागची उणी भरून काढण्यासाठी त्यानं गीतेच्या रूपानं प्रगट झाला. त्यालाच वेद म्हणते त्याला. म्हणून गीतेच्या ज्ञानानं स्त्री, शूद्र, वर्ण सगळे किती अफाट जे लोक आहेत, अफाट धर्म आहेत, त्या धर्माला मुक्ती देण्यासाठी तोच वेद गीतेच्या रूपानं पुन्हा प्रगट झाला. मागची उणी भरून काढली आणि वेदाला मग शांत वाटलं की एका धर्माला आपण सोडलं होतं, स्त्री शूद्र आदी धर्माला मी ज्ञान माझं होणार नाही असं वेदाने ठाम सांगितलं होतं. पण ती उणी भरून काढण्यासाठी तोच वेद भगवंताच्या मुखातून गीतेच्या रूपानं प्रगट झाला. त्याचं नाव गीता. पण आपल्याला एवढं सूक्ष्म येत नसतं, आपण गीता म्हणतो. पण गीता म्हणजे वेद आहे आणि वेद म्हणजे जीवाचं खरं रूप आहे आणि जीवाचं खरं रूप म्हणजे परमात्म रूप आहे आणि ते परमात्म रूप म्हणजे तत्व आहे. तत्व म्हणजे आत्मा आहे आणि आत्मा म्हणजे हा अनात्मा आहे आणि बुद्धीचा संबंध अनात्म्याशी असतो तर तेव्हा बंधन आहे आणि बुद्धी आत्मत्वाशी समरस होते तेव्हा मोक्ष आहे आणि बुद्धी आत्म्याकडे जाते, परमात्मा बनते, अंतरंगात येते, श्रवणामध्ये जाते, स्वतःला स्वतः पाहते, जीवन मुक्त होते, वेदाची शक्ती ती आत घेते आणि आतलं अज्ञान भस्म करते. तिला म्हणतात ज्ञानाची दीक्षा. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत माऊली. त्याला कळायला पाहिजे हे सूक्ष्मता आहे की संबंध बुद्धी जेव्हा देहाचा करते तर अनात्म्याचा आणि जडाचा. मग संबंध देहाचा केल्यानंतर भगवंताचा संबंध ऑटोमॅटिक संपतो, बाजूला जातो. आणि जेव्हा आपला आत्म्याशी संबंध ज्ञानाने होतो तर अनात्म्याचा आणि जगताचा जडाचा संबंध संपूर्णपणे नष्ट होतो. तेव्हा तो परमात्मा होतो आणि मोक्ष भगवंत सद्गुरूच्या रूपाने हातात देतात. मोक्ष म्हणजे काही असं मोठा अवडंबर नाही, भ्यायचं काम नाही. मोक्ष म्हणजे अंतःकरणाची ज्ञानमय अवस्था आणि बंधन म्हणजे अंतःकरणाची देहमय अवस्था. मग आपण कोणत्या अवस्थेत आहेत हे स्वतःला कळतं, सांगायची गरज नाही. आपण सांगत नाही, आपण अवस्था कळून पण घेत नाही. माझी अवस्था कुठली आहे, बंधनाची का मोक्षाची का पुण्याची का पापाची, वेदाची का अवेदाची, सुखाची का दुःखाची, ही आपण अंतःकरणाची अवस्था कधीच तपासली नाही. आपण म्हणतो मी गीता वाचली, आपण म्हणतो ज्ञानेश्वरी वाचली, आपण म्हणतो गाथा वाचली, एकनाथी भागवत वाचलं, सगळं वाचलं म्हणतो. पण अवस्था कायमतेची आहे का बदलली हे कळण्याची आपल्याला क्षमता नसती, म्हणून आपण भांबावून जातो. मुद्दाम कोणीच काय करत नसतं. पण सद्गुरूकडे गेल्याशिवाय मार्ग मिळत नसतो आणि अंतःकरणाची अवस्था ह्या ज्ञानानं बदलती. पुण्यानं ती वृत्ती ईश्वराला जाणू लागते, सद्गुरूच्या कृपेनं ती ईश्वरामध्ये समरस होती आणि भेदामुळं देहाकडे येते. अविद्येमुळं सुख दुःखाला भोगती आणि ब्रह्मज्ञानामुळं सुख दुःख समाप्त करते. सुख दुःख समाप्त होतात. न कुठला खेद, न कुठला भेद, न कुठला मोह, न कुठला मत्सर. अनावर वृत्ती होती, तुफान वृत्ती होती. ती सुख दुःखाला सोडून देते. प्रचंड ज्ञानामध्ये तरंगत येते, सुखाच्या सागरामध्ये पोहत राहते, अद्वैताच्या ज्ञानामध्ये सतत आपल्याला पाहत राहते. ही खरी अनुभवाची स्थिती, त्याला म्हणतात परमात्म्याच्या प्राप्तीची अनुभूती. साष्टांग दंडवत माऊली. धन्य माऊली, धन्यवाद. हे कळावं, हे परमात्म्याचं खरं रूप आहे. वाचन ही सुरुवात आहे.
वृत्तीचा बदल हा परमार्थाला प्रवेश आहे बुद्धीचा. वाणीनं वाचन होतं आणि बुद्धीला कळतं. मन तिकडे वळतं, अज्ञान जळतं. परमात्म्याचं सुख हृदयात मिळतं, त्याला मोक्ष नाव वेद देतं. जडाचं सुख म्हणजे मोक्ष नाही. जडाचा संबंध म्हणजे बंधन आहे. मी देह म्हणजे बंधन आहे. आणि व्यक्तीला तेच वाटतं, मी देह, मी वाचलं म्हणजे मी देह, मला कळालं म्हणजे मी देह, सूक्ष्म देह. मन म्हणतं मला कळालं, मनाला कळतंय ना, मग सूक्ष्म देह तो बंधनात आहे. माझा देह स्थूल देह संबंधात आहे. मन बंधनात आहे, वृत्ती संबंधात आहे. समजून घ्या, समजून घ्या. मन म्हणजे सूक्ष्म देह, वृत्तीने संबंध केला जडाचा, स्थूल देह. वृत्तीने ईश्वराकडे जावं का देहाकडे यावं? वृत्तीने बोधाला घ्यावं का जगाकडे जावं? वृत्तीने सुखदुःखाला भोगावं का सुखदुःखातून बाहेर निघावं? हे जेच त्याला कळा. परमार्थ म्हणजे काय? अंतःकरणाच्या वृत्तीचा बदल. डिफरन्स होता अंतःकरण बदलत. कसं बदलतं? जेव्हा अंतःकरणामध्ये बोध साठवला जातो तो वेदाचा असतो. श्रवणाच्या माध्यमातून, स्पंदनाच्या लहरीच्या स्पंदनातून, गुरुच्या मुखातून निघालेल्या महावाक्याच्या वाक्यातून जेव्हा अंतःकरण म्हणजे बुद्धी सावध होती आणि जड मी नाही असा अनुभव घेती आणि त्याचा निश्चय होतो, तेव्हा ती बंधनातून बाहेर यायला तिला कळत की बुद्धीचं कळण आहे, डोळ्याचं नाही. डोळ्याला जग कळतं, पण बुद्धीला भगवंताचं कळण असतं. डोळ्याला खोटं दिसतं, पण बुद्धीला वास्तविक रूपाचं ज्ञान असतं. मन कुठं फसतं, वृत्ती कुठं बसती, हे ज्याचं त्याला कळत असतं. मनानं फसू नये आणि वृत्ती देहाकडे बसू नये. तिने ईश्वराला जाणण्याशिवाय राहू नये आणि श्रवणतेने टाकू नये. बोधातून तिने बाहेर येऊ नये आणि जगताला तिने पाहू नये आणि पाहितलं तरी विकार होऊ नये आणि दृश्याला खरं मानू नये आणि अदृश्य अव्यक्त परमात्मा तिने टाकू नये आणि जडाला त्याचा संबंध होऊ नये. ज्ञानमय अवस्था भोगायची असेल तर हे कळणं मस्त आहे, जरुरीच आहे. साष्टांग दंडवत. खूप सुंदर सांगितलं माऊली. कारण अनुभूती वेदाची स्थिती आहे. कारण आपण जे ऐकतो ते बहिरंग आहे. त्यामध्ये गोष्टी कथा पाठ असा भाग आहे, त्या ठिकाणी वेदाचं चिंतन आहे, पाऊस आहे वेदाचा. आणि अलीकडचा जो परमार्थ प्रवचन कीर्तन सत्संग काय बहिरंग माती दगड दौडी, त्या ठिकाणी अंतःकरणाची शुद्धता धर्मशास्त्राचा झेंडा येतो. पण ह्यातील वेदांत शास्त्र येतं. धर्मशास्त्राला ओलांडून वेदांत शास्त्राकडे येणारं जे अंतःकरण आहे ते मोक्षासाठी तळमळ करते. बहिरंग एक परमार्थ, एक अंतरंग आहे. प्रवचन हरे कीर्तन कीर्तन हे अलीकडचा भाग आहे. पण ज्यावेळी आत्मचिंतन हा पुढचा भाग आहे. त्या आत्मचिंतनातून वेदाचं मंथन असतं आणि बुद्धीला रामाचं दर्शन असतं. अंतःकरणात असलेल्या आत्म्याचं ऐक्य असतं आणि दिसणाऱ्या दृश्याचा वाद असतो आणि जडाचा संबंध संपलेला असतो. त्या ठिकाणी फक्त आत्माराम प्रगट असतो. वृत्तीचं त्या ठिकाणी समर्पित असती, तिला जगत भाव नसतो, देहभाव नसतो, आत्मभाव असतो. ते आत्मचिंतन. साष्टांग दंडवत माऊली. बापरे ताई, बापरे. म्हणून बहिरंग परमार्थात किती जगायचं, अंतरंगात कसं यायचं हे ज्या बुद्धीला कळत नाही, ती अनाडी बुद्धी, व्यर्थ बुद्धी. मरेपर्यंत बहिरंगात राहतात तर वाया जातात आणि अंतरंगात येतात तर मोक्षाकडे येतात. म्हणून मरेपर्यंत बहिरंगाचे जातो तर व्यर्थ जगतो. जगाला माहितच नाही बहिरंग काय अंतरंग काय. माहित नाही जगाला, नाही माहित की बहिरंग कशाला म्हणतात, अंतरंग कशाला म्हणतात. बहिरंगाचं फल काय, अंतरंगाचं फल काय. परमार्थाचे घडीच बसवायचे असत तर अंतरंगात,
जीवन मुक्ती भोगायची असेल तर अंतरंगानं, जन्म मृत्यूला थांबवायचं असेल तर अंतरंगानं, मी कोण कळायचं असेल तर अंतरंगानं, परमात्म्याचं दर्शन घ्यायचं असेल तर अंतरंगानं, आणि ती आत्मसिद्धी प्राप्त करायची असेल तर आत्मचिंतनानं, चिंतनात्मत्वाचं, कळणं भगवंताचं, भेट त्या हरीची, आणि मुक्ती त्या स्वानंद परमात्म्याची जे स्वरूप आहे, त्याचं ईश्वराचं खरं रूप आहे, त्यामध्ये बुद्धीचा प्रवेश आहे, तेव्हा देहाचा संबंध बंद असतो आणि बुद्धी भगवंतात विलीन असते आणि तिला स्वतःची ओळख होत असती. ते महावाक्याची रीती असती. अहं ब्रह्मास्मी नो देहस्मी, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, हे वेद सांगतो आणि गीतेचा श्लोक बोलतो. भगवंताच्या मुखातून निघालेला गीतेचा बोध काय असेल तर तू राम आहेस, तू परमात्मा आहेस, तू देह नाही आहेस. मग देहाचा संबंध वागवणार अंतःकरण बंधनात आहे आणि देहाचा वाग करणार अंतःकरण भगवंतात आहे. साष्टांग सद्गुरू माऊली. म्हणून कळावं परमार्थात कसं उच्च स्थान मिळावं, की वेद काय सांगतो आम्ही कुठे आहेत, गाठा काय बोलतो आम्ही कुठे आहेत, काय अभंग अमृतासारखे आहेत. तुझे चित्त माझे पायी, अंतःकरण मागितलंय तुकोबानं, तुझे चित्त माझे पायी रमाई तरी काही, तुझे चित्त माझे पायी, माझे चित्त तुझे पायी, काय माझे चित्त तुझे पायी. मी काय म्हणलं, नाही तुझे चित्त माझे पायी झालं होतं. माझी चित्त तुझी पायी म्हणलं ना. नाही माऊली, तुम्ही तुझे चित्त माझे पायी म्हणत होतात. म्हणले का असं असं बोलतो म्हणण्यात थोडं हे झालं ते. मी माझ्या देहाच्या पुढे असते, मी देहा भानावर नसते. मी तुम्हाला माहिती माझी वाणी थांबते का ते चुकलं असं, सॉरी बोलले. माझे चित्त तुझे पाय राघवाईसे करे काय, धरून या बाई भव हातारी दातारा. तुम्हाला हाताला धर आणि मला ह्या भाऊ सगळ्यातून बाहेर काढ. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याचे खाणी, आमगुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा. पाहे गुंतलो नेनता, तेव्हा मी गुंतलो प्रपंचात, देहात, लेकरात, संसारात, पैशात, सोन्यात. पाहे गुंतलो नेनता, तुला सो माझी चिंता. तू काठेवी माता पाया तारा कावे. माझी वृत्ती तुझ्या पायावर नाही, तुझ्या स्वरूपावर कुठं येईल. आधी वृत्ती तुझ्या पायावर भक्तीमध्ये येऊ दे, आणि मग तुझं ज्ञान होऊ दे, मग तुझा संबंध बघू दे, आणि मन विठ्ठल विठ्ठल बनू दे. एवढं कळावं लागतंय अभंगाच्या द्वारे. पहिल्या टप्प्यात माझे चित्त तुझ्या चरणावर आहे, तेव्हा तू माझ्या हाताला धरून मला गुरुकडे नेशील आणि गुरुच्या बोधामध्ये माझं मन एकत्र करशील. तुझ्या कृपा झाल्याशिवाय विठ्ठला मला तुझं दर्शन घेता येत नाही. म्हणून धरून या बाही भव हातारी दातारा. भव म्हणजे जन्म आणि मृत्यू, ह्याच्यातून मला तारून ने. तू चतुर आहेस, शिरोमणी आहेस, तुला प्रत्येक जीवाचं ज्ञान आहे, तू साक्षात परब्रह्म आहेस. म्हणून मी गुंतलो नेनता, न कळता तुझं न कळण्यानं मला भगवंत कळाला नाही, त्याचं ज्ञान मिळालं नाही. मी गुंतलो, पाहे गुंतलो नेनता. काय अभंग आहेत, काय अमृतानुभव आहे, काय ज्ञानेश्वरी आहे. तुला असं माझं चिंता, माझी चिंता तुला असू दे. तू प्रार्थना केली, माझी चिंता करणारा तू
आहेस, बाकी कुणीच नाही. हे बाळांना कळतच नाही. खरंय माऊली, कळतं का? साष्टांग खरंय, नाही कळत. खरं. हो, माझी चिंता करणारा एकमेव तू आहेस. म्हणून तू चिंता माझीच करणार आहेस, मला तारणार आहेस, आणि तुमचा वाली आहेस. तर ह्या भवसागरातून काढायला हात धरून मला बाहेर काढ. भव हा तारे दातारा. सुंदर आहे बेटा, हे तर साधा अभंग आहे. अद्वैतपर अभंग तर माती काय कळत नाही, काहीच कळत नाही. माऊलीचा अभंग वाचा, गाथा ज्ञानेश्वर महाराजांचा, मग कळत तुम्हाला. काहीच समजत नाही, शून्य कळत नाही त्याच्यात. इतके कठीण अभंग आहेत माऊलींचे. तुकांचे वगैरे कळतात माऊलीचे नाही. नाथांचे कळतात, नामदेवाचे कळतात, पण माऊलीचे नाही. त्याला कुटाभंग म्हणतात. चला, बोलता बोलता विषय घेतला, तुमचा टाइम पण घेतला. आपण या विषयाकडे येऊ. आपली रुची ओळी काय ऐका. 64. किती बेटा? 64. 1464. ओके बेटा, मी मागे घेते. अध्याय 18 आणि ओवी 1464. एक मिनिट हा. उत्तम अधमैसे सेविता कौनातेही न पुसे, कैवल्य दाने सरिसे निववीत जगा. कैवल्य दाने सरिसे निववीत जगा. कैवल्य म्हणजे मोक्ष, आणि देणारा म्हणजे कृष्ण परमात्मा. तो जगाला निवृत्त म्हणजे शांत करतो. कारण जगत हे 3 गुणांना तापलेलं असतं. मन हे त्रस्त झालेलं असतं, प्रारब्ध हे बेकार असतं, म्हणून सुख दुःख समोर असतं. पण त्या सुख दुःखाला सोडून, प्रारब्धाला तोडून, मन भगवंताला जोडून देणारी गीता आहे. बापरे माऊली, साष्टांग काय सुंदर आहे. प्रसाद आहे बेटा माऊलींचा आपल्याला. खरंय माऊली, 18 अध्यायाला सुरुवात हीच आहे, मायात आहे. खरंय माऊली, अगदी अशीच सुरुवात. 18 अध्यायापासून आहे की नाही सांगा? खरंच आहे. सुंदर आहे 18वा अध्याय. सगळे सुंदर आहेत अध्याय माऊली, पण 18 तर सुंदर आहे, ज्ञानेश्वर सुंदर आहे, पण 18 अध्यायापासून अद्भुत वाणी चालते. खूप हे लक्षात घ्या. खूप. हो माऊली, हो माऊली, अद्भुत चिंतन आहे, अद्भुत. 18 अध्याय कालच्या सिद्धपेठात गेल्यापासून तर 7 कथे. खूप आम्हाला आपल्याला समजते तिथे गेल्यानंतर निवहित जगा. शब्द न शब्द अध्यात्म आहे सगळं पूर्ण. जगाला निवृत्त म्हणजे थंड पाणी जर उकळ्या फुटायला आपण म्हणतो तर निवू द्या, मग घेतो लई तापलं. तसं अंतःकरण लई तापलं, त्याला निवण्यासाठी सद्गुरूचा बोध आहे. श्लोकाचा भावार्थ आहे आणि ओवीचा प्रसाद आहे. तेव्हा अंतःकरण थंड होत, शांत होत. निवृत्त जगा. जग हे तापले गुणानं, अविद्येनं. त्याला शांत केले सद्गुरूनं, कृष्ण रूपानं. कसं केले ते मागं जाऊ आपण. निवृत्त जगा. कैवल्य दाने सदिसे. मोक्षाचं दान दिलं सारखं. कुणाला? साधकाला. संसारी कारण नाही बरं, कारण त्याचा मार्गच नाहीये. साधक होऊन साधना करणारा, ज्ञानाकडे वळणारा, अज्ञानाला टाकणारा, क्रोधाला संपवणारा, द्वैताला झाडणारा, अद्वैताला पाहणारा, संताकडे राहणारा, श्रवण भक्ती करणारा, तो साधक. काय शब्दच नाहीत माऊली, साष्टांग खरंच शब्दच नाहीत. काही बोलायला. थांबा, बोलू नका. साधकाची व्याख्या खूप सुंदर बनली की जो अज्ञानाला कंटाळलेला असतो आणि तो आत्मलिंगाची जी परिस्थिती ना, जे आपलं लिंग देह आहे आणि मध्ये आत्मलिंग आहे. तो लिंग देह म्हणजे मनोबुद्धी, अंतःकरण, आणि ते आत त्या शिवलिंगापाशी त्याला न्यायचं, जायचं त्या मनाला, आणि बाहेर अंतःकरण जगाला पाहते. आणि एक वृत्ती जगताकडे, एक वृत्ती लिंगाकडे. एक वृत्ती बोधान आत जाती, एक वृत्ती अविद्येने बाहेर येते. बाहेर येणारी वृत्ती बोधान आत जाती आणि आत्मरूप असलेल्या शिवलिंगाला पाहती, आणि त्यामध्ये तिचा प्रवेश होतो. तर महावाक्यानं ऐक्य होतं, गुरुच्या कृपेनं. मी परमात्मा हे कळतं आयुष्याच्या तपानं.
साष्टांग दंडवत ताई. खूप छान. कसं पिकअप करावं कळतच नाही, एवढं फास्ट चाललंय. कसं पिकअप होतच नाही, शब्द निघून जाते सगळे. फार एकदम उच्च स्थिती आहे तुमची. असतं कारण जे लिंग दिलं तो आत आहे, मनबुद्धी अंतःकरण पंचप्राण. त्या लिंग दे म्हटले, दिसणारा स्थूल दे म्हटले. मन दिसत नाही पण असतं, प्राण दिसत नाही पण असतं. पंचप्राण असतात, मनबुद्धी असते, कर्मेंद्रिय असतात, ज्ञानेंद्रिय असतात. कर्मेंद्रिय आतूनच प्रवेश त्या इंद्रियात करतात आणि त्यानुसार कर्म होतं. त्याचा ज्ञान जसं आहे तसं ते कर्म काम करतात. ज्ञानेंद्रियानं सांगितलेलं आज्ञा पाळतात ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रियानं सांगितलेलं ते आज्ञा पाळतात. सूक्ष्म बुद्धी मन इंद्रिय तातले. मन म्हणतं पाप करायचं आणि पुण्य जर असेल तर अंतःकरण म्हणतं नाही पाप करायचं. मन म्हणतात आत्मचिंतन करायचं, बहिरंगात नाही शिरायचं. त्याचं अफाट पुण्य असतं जो अंतरंगात येतं, त्याचं साधारण पुण्य असतं तो बहिरंगात जातो. पण त्याला मुक्त व्हायचा असतो तो साधूचा भक्त होतो, वेदामध्ये आसक्त होतो, हृदय पाक होतं आणि संतांच्या संगतीत जीवन जातं आणि श्रवण भरभरून हृदयात येतं आणि बोधाचा सागर तयार होतो आणि मनाला ईश्वराचा आकार येतो. त्या म्हणतात बुद्धी ब्रह्माकार. सुंदर माऊली. रामकृष्ण हरी माई. कोटी कोटी प्रणाम माऊली. रामकृष्ण हरी शिवा माऊली. परंतु स्वयं नो डिपेंड. हरी. खूपच आज सुंदर यायला लागले. डिपेंड नाही कुणावर. नुसतं ब्रह्माचे कपडे घ्यावे लागत नाही, कुठल्या भागवताचा आधार घ्यावा लागत नाही. स्वयं येतो, स्वतः वर्णन करतो, न कुठला आधार न प्रमाण. म्हणून श्रवण महत्वाचं आहे, प्रवचन नाही. म्हणून कळावं की कशात काय मिळतंय. मी कोण कळतंय त्याला वेद म्हणावं. मी कोण ज्याच्यात कळतो तो वेद आहे. अहंभाव संपतो ते श्रवण आहे आणि सोहंभाव सुरू होतो तो मोक्ष आहे. देहाचा संबंध संपतो तो अधिकार आहे आणि मी आणि परमात्मा एकत्र आलोत हा अंतःकरणाचा चमत्कार आहे. सांगा चूक आहे का? खंडन करा आमचं. मी थांबते. करा खंडन. शक्य आहे का माऊली खंडन करणं? राम राम बाई, तुमचं समजायला काही तर माहित नाही, कोणा पटल ना तर न पटल तो माझ्या हातात नाही. वाणी समजून घ्या. कारण जेव्हा अंतःकरणाचा चमत्कार होतो तर ते अंतःकरण भगवंतामध्ये समर्पित होत. नो की जगतात, नो की नात्यात, नो की व्यवहारात, नो टच व्यवहाराचा. ते अंतःकरण निर्व्यवहार, निर्व्यापार, निर्विकार. तो मोक्ष असतो तिथे, तो परमात्मा असतो, तो केवळ संत असतो, तो सिद्ध योगी असतो, तो महात्मा असतो, तो महान आत्मा असतो. तो जगाला ज्ञान देतो आणि अंतर्यामी परमात्म्याचं दर्शन घेतो. तो जीवन मुक्त होतो, तो जगाला पण मुक्तीचं दान देतो. तो महान आत्मा महात्माच असतो, नोकी महाराज. रामकृष्ण हरी. साष्टांग हो ताई, साष्टांग. चला आपण ओळीवर येऊ. रामकृष्ण हरी माई. काय वाणी, काय शब्द अनमोल माई, काय हृदयाला टच. होत त्याला ध्यान करायचं किती छान आहे. चला. या लागी मागली कुटी भ्याला वेद गीतेच्या पोटी. या लागी मागली कुटी. कुटी म्हणजे निंदा. मी 3 वर्णाला मोक्ष दिला, एका वर्णाला दिला नाही. माझी कोण निंदा करेल का? मी निंदेला पात्र होईल का? म्हणून वेद गेला, गीतेच्या पोटात गेला, शिरला. मागील कुटी काय शब्द आहेत म्हणतात भयानक माऊलींचे. किती छान. वेग दिला आणि किती पोटात गेलं. सुंदर. ऐका ऐका. या लागी मागिली कुठे भ्याला वेद गीतेच्या पोटी.
तो भेला गीतेच्या पोटात शिरला. बघा, गीतेच्या पोटी रिगाला आता गोमटी कीर्ती पातला. आता त्याची कीर्ती झाली, वेदाला कोणी निंदा केली नाही. कारण लोक म्हणले असते शूद्र लोकांना काय केलं, स्त्रियांना काय केलं म्हणून वेदाची निंदा झाली असती, पण त्याची निंदा गेली, त्याची कीर्ती झाली. वेदासारखं जगात पावन कोणतं ग्रंथ नाही म्हणून त्याची कीर्ती महान बनली. वेद पण शांत झाला, त्याला भीती वाट लागली. वेद भ्याला गीतेच्या पोटी रिगाला. साष्टांग दंडवत माऊली, कोटी कोटी प्रणाम. खरं रामकृष्ण हरी माई. साष्टांग दंडवत माऊली. ओम टाकलं तर संपला आपलं आयुष्य, धन्य झालं. पण आपण ओम टाकतो घरादारा. खरं बघ बोलते मी, मला कुणाची निंदा वगैरे करायची नाही. मला पाप घ्यायची भीती वाटते आजकाल. मला कुणाचं पाप नको रे बाबा. पुण्य होत नसेल तर पापही नको आम्हाला. म्हणून हे अंतःकरण त्या ग्रंथावर संतावर ओवाळून टाकावं. आपण काय करतो, त्या घरावर ओवाळून टाकतो. टाक बाई टाक, आम्हाला काय करायचं. कुणाला ओवाळून दे अंतःकरण, कुणाला घाण टाक. मन अंतःकरण म्हणजे मनबुद्धी चित्त. कुणाच्या पायाखाली घाल, आमचं काय चाललं काही जात नाही. काय द्यायचं मन कोणाला, काय द्यायचा बुद्धीचा संबंध कोणाशी बी. आपण बुद्धी कुणाकडे टाकायची घाण नाही टाकायची. बुद्धीचा संबंध न कोणाशी, व्यवहारापुरता थोडक्यापुरतं थोडकं म्हणायचे काका. व्यवहारापुरतं अंतःकरण बाहेर येऊ द्यावं, नंतर अंतःकरण त्या भगवंतात समरस असावं. हे ज्ञान तुम्हाला मी आनंद देणार आहे. ज्ञानी महात्म्याचं अंतःकरण कसं असतं, त्याचा व्यवहार कसा असतो, त्याचं मन कुठं असतं, हे सगळं सांगणार आहे तुम्हाला. काल मॅडमशी बोलणं झालं, त्या म्हणल्या ताई आम्हाला समोर तुम्हाला म्हणून वेदाची सुसेव्यता. म्हणून वेदाची सुसेव्यता म्हणजे वेदाचं सुसेवन म्हणजे ग्रहण करणं. जेव्हा भूक लागली की आपण अन्न जेवतो आणि पोट तृप्त होतं, तसं अज्ञान जाणण्यासाठी बोधाचं श्रवण केलं की अज्ञान भस्म होतं, इकडे भूक भस्म होती आणि अन्न झाल्यानंतर तृप्ती होती. तसं सुसेवता, ज्याचं सेवन करायचं कुणाचं, वेदाचं गीतेचं चिंतन केलं बुद्धीनं, मग काय झालं ऐका. म्हणून वेदाची सुसेवता ते हे मूर्त जाण श्री गीता. वेदाचं सेवन करण्यासाठी साक्षात वेदातून चिंतन करता येत नाही. वेद फार मोठे मोठे आहेत, त्याचे लाखो आहेत श्लोक, आपल्याला वाचता येत नाही, करण्याचा तर पत्ताच नाही. म्हणून त्या वेदाचं, 4 वेदाचं निरूपण ह्या गीतेच्या मध्ये आणलं आणि त्या गीतेचं जे सेवन बुद्धीनं केलं त्याला माझं ज्ञान झालं. साष्टांग दंडवत माऊली. किती सुंदर आहे मूवी. तुम्ही म्हणतात कळत नाही, आम्हाला चट 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 कळायली. मोठेपणा नाही, वस्तुस्थिती आहे, अहंकार नाहीये. अहंकार समजू नका. इथं भगवंत सगळं द्यायलाय, पत्तर छप्पर फाडके काय उभी लागायली. सांगा तुम्ही, 18 वाद्य संपत आलाय, आडलो कुठं आपण, नडलो कुठं, चुकलो कुठं सांगा. परवा दिवशी एका शब्दावर 50 वाक्य होते आपले, होते तुम्ही सांगा. हो माऊली, हो माऊली, रोज असतात. रोजच असतात. एका शब्दावर 40 ते 50 वाक्य इतके सुंदर निघाले. वाटलं पेन घेऊन लिहावं, कटा 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 कटा. आणि ज्ञानामध्ये तोच मी आहे आणि संसारात सगळं मीच आहे. हो माऊली. कळायला पाहिजे की डिफरन्स काय भक्तीमध्ये. भगवंताला भिन्न केलंय, ज्ञानात तो अभिन्न झालाय, ज्ञानाचा प्रसाद आलाय, बुद्धी ब्रह्म झालीये, ईश्वराची अनुभूती आलीये, जगताची भ्रांती गेलीये आणि मनाला रामाजवळ जाता आले. माती कळ नाही वेदाचं वैभव. वाटले का गीताने, वाटले का केळ पेला का दूध, कवर दूध पिती काय, केळ खाती. वा गंगमाय चिमणी, वा वा वा. चला खाली वळण काय. वेदाची सुसेवता ते हे मूर्त जाण श्री गीता. श्रीकृष्ण पंडुसुता उपदेशिली, श्रीकृष्ण पंडुसुता उपदेशिली. जी गीता आहे, जे वेदाचं रूप आहे. गीतेच्या पोटात वेद शिरलेला आहे. 4 वेदाचा भंडार म्हणजे गीता आहे.
बोधाचा सागर म्हणजे गीता आहे, मोक्षाचा अगर म्हणजे गीता आहे, जीवाचं स्वरूप म्हणजे गीता आहे, परमात्म्याची ओळख म्हणजे गीता आहे, परमात्म्याचा संबंध अंतःकरणात करून देणारी म्हणजे गीता आहे, देहभाव बंद करणारी गीता आहे, जगताचा बात करणारी गीता आहे, मी कोण कळून देणारी गीता माय. समजलं? गीता माय कशी कळाली मग? इथे हे थोडक्यात वर्णन आहे, आपण कोण करू शकणार नाही. श्री गीता श्रीकृष्णे पंडुसुता उपदेशिली, ही श्री गीता म्हटली, तसं साधी गीता नाही, श्री गीता. पुन्हा काय बोलले? श्रीकृष्णे पंडुसुता उपदेशिली, पांडुपुत्र अर्जुनाला सांगितले. चला, वरिवत्साचे निवरसे दुबते होय घरोद्देशे, झाले पांडवाचे निमिषे जगदुद्धरणा. गायचं दूध काढताना वासरू सोडतात, निमित्त वासराचं, वासराला सोडलं, पाना आला की वासराला बाहेर काढलं, भांड भरून घराच्या लेकरानं पिलं. तसं अर्जुनाला गीता दिली, सगळ्या जगताच्या जीवानं ते गीतेचा बोधामृत पिलं. अर्जुन निमित्त आहे, इकडे वासरू निमित्त आहे, पाना सोडला, इकडे अर्जुन निमित्त आहे, ज्ञान हृदयातून सोडलं, भगवंतानं बाहेर काढलं. आतापर्यंत गुप्त होतं, अनंत कल्पापासून ते झाकलेलं होतं, पण अर्जुनाला बघितलं की ते उघड झालं, हृदयातून बाहेर आलं. श्रीकृष्णाच्या मुखातून, मुखकमळातून गीता बाहेर आली आणि अर्जुनाला पंडुसुताला दिली. ते निमित्त अर्जुन झाला, सगळ्या जीवाचं कल्याण झालं, हृदयातल्या भगवंताचं दर्शन झालं. अर्जुन निमित्त होता, प्रत्येक जीवाचा उद्धार होता. वासरू निमित्त होतं, घरातल्या म्हणजे माणसाचं दूध खाणं होतं. आज खूपच सुंदर यायला काय बोध यायले बाहेर, खरंच आहे, माऊलींचं मनोगत नाद कळायला आम्हाला सगळ्यांना. स्तब्ध होतोय मन आज. हा बेटा, तसंच व्हायला पाहिजे, तर ऐकण्यात मजा आहे. मजा आहे. गोष्टी 5 कवर बी ऐकायचं आणि हसायचं. गोष्टी एक गोष्ट 15 मिनिटं, एक दृष्टांत 5 मिनिटं, काय आहे ते कसं आपलं बिनकामी वटवट. आता ऐका. चातकाची हे कवणे, मेघ पाणी सीधावे. चातकाची कवणी म्हणजे कळवळा, मेघाला असतं. चातका फक्त पावसातलं पाणी पिऊन जगतो, म्हणून कवणे कळवळा. चातकाच्या कळवळेमुळे मेघातून पाऊस पडतो, पण सगळी पृथ्वी शांत होते, प्राणी जगतात. तसं अर्जुनाचं निमित्त होतं आणि सगळ्या जीवाचं कल्याणासाठी गीतेला बाहेर काढलं. काय सांगावं भगवंताचे उपकार आपल्यावर. मेघ पाणी सीधावे, तेथ चराचर अगवे, निवाले जीवी. सगळी सृष्टी निवाली पाण्यानं, तृप्त झाली. आता ऐका. का अन्य गती कमळा, लागी सूर ए वेळा, की सुखिया होई जे डोळा त्रिभुवनाची या. का सुखिया होई जे डोळा त्रिभुवनाची या. ऐका, खूप सुंदर दृष्टांत आहे. जेव्हा सूर्य उगवतो, कोमल किरणे, तो सूर्य उगवल्यानंतर त्यांचं एक सूर्याच्या किरणाचं एक गमक आहे. ते किरण ज्या ठिकाणी कमळ असतात त्या ठिकाणी जाऊन टेकतात, अन्य होतात, एकरूप होतात, आणि ती कळी फुलती आणि कमळातलं मध्ये त्या प्रकाशानं कमळ फुलल्या जातं. कमळाला विकसित करण्यासाठी कमळाचे किरण पहिल्यांदा सूर्याचे किरण तिथे येतात, एकरूप होतात, तेव्हा कमळ फुलतं. तसं बोधाचे किरण, गीतेच्या बोधाचे लहरीचे किरण हृदयात जातात, तेव्हा ते आत्मकमळ फुलत आहे. वा वा, अतिशय सुंदर. आत्मकमळ हो, प्रयासच असा आहे. माऊलीच बोलतातच ते, अन्य किरण उगवलं की ते कमळाकडे जातात. जगात तर पडतात, पण अन्य कमळाच्या फुलाशी होतात, आणि तेव्हा ते कमळ विकसित होतं, फुलतं, उगवतं. पण त्या किरणानं सगळ्या जगाला डोळ्याला सुख मिळतं, सगळं जगात दर्शन होतं, शेतात पीक येतं, जगाला व्यवहार करता येतो, आणि झाडं, फुलं, फळे पोखतात त्या मनानं. म्हणजे कमळाचा बी इथं उपयोग होतो, कमळाला उपयोग झाला पहिल्यांदा, आणि जगाला त्याच्या निमित्तानं, कमळाच्या निमित्तानं जगाला उपयोग खूप झाला. तसा अर्जुनाच्या निमित्तानं सगळ्या जगाला गीतेचा उपयोग झाला. हा दृष्टांत भगवंतानं गीतेमधून दिला.
अगदी माऊली. माऊली. हो, हो, छत्रपती मी प्रणय. एक आहे पण मिळाली सगळ्यांना. खरंच आहे मग. किती सुंदर कळते सांगा. आता काहीतरी शब्द राहतो का न कळण्याचा? नाही सांगा ना. माऊली नाही. नाही माऊली नाही माऊली. खूप सुंदर कळतंय. अजिबात नाही छान माऊली. लागते टकाटक टकाटक ओव्या. 18 अध्याय संपलेत, कुठेही ओवी अडकली कुठेही डगमगली नाही आणि कुठे बी चुकली नाही. ठाम सांगते मी, ठाम. हो माऊली अगदी चांगलं खरं सांगते का? खरं आहे. खरंच आहे. एकही ओवी चुकली का सांगा, बोला माहित आहे. नाही नाही माऊली अजिबात नाही. कधीही चुकली नाही. केवढा आशीर्वाद आहे माऊलीचा, माझ्या गुरुचा. खरं आहे माऊली अगदी ज्ञानेश्वरी तर लहान आहे त्याचा म्हणून सांगायला. कधी का ज्ञानेश्वरी वाचायला. हजारो जन्माचा तप लागतो ज्ञानेश्वरी कळायला. हो माऊली लाखो जन्माचा तप. ज्ञानेश्वरी वाचन वेगळं आणि ज्ञानेश्वरीच्या ओळीचा प्रसाद अंतःकरणामध्ये मिळणं वेगळं. वाचन सोपं आहे, पुण्याने मिळतंय, पण संतांमुळे ते कळतंय. वाचा वाटते ही पुण्यानं, पण कळते संतात. अगदी माऊली. त्रिवार सत्य. अगदी बरोबर. कळत नाही माऊली. ओवी कळत नाही. संत संगती म्हणा आत्मलाभ नाही, हे ज्ञान आहे. कथा नाही तिथं, गोष्टी गप्पा गोष्टी. याला हे झालं, जन्म झाला, 4 लोक झाले, ते नाही. इथं भेट आहे. इथे ईश्वराची भेट आहे बुद्धीला. इथं आत्मचिंतन आहे. इथं परमात्म्या परम निधान प्रगट होत आहे. अंतःकरणामध्ये तो सतत आहे अशी जाणीव होती. देहाची जाणीव बंद होती ज्ञानानं. जडाची समाप्ती होती, अविद्या नष्ट होती, परमात्म्याची भेट होती. त्याला म्हणतात आत्मचिंतन. हे वाचून नाही कळत, हे ज्ञान नाही मिळत. संत संगती विना काहीही नाही. श्रवणाविना कळत नाही. बोधाविना तो परमात्मा आपल्याशी वृत्तीशी संबंधित होतच नाही. वाचन चुकीच नाही, पण सत्संगती विना वाचन हे अधूर आहे, अपूर आहे. हे तितकंच खरं आहे. तुम्ही माना नाहीतर न माना, त्याचा प्रश्न आलेला आहे. पण ओवीचं फळ आणि वेदाचा रस जेव्हा हृदयात थांबतो आणि त्या ओवीतून मनाला काढता येतो, संत संगतीमुळं, अन्य कशामुळेच नाही. चिंतन वेगळं आणि वाचन वेगळं, 2 टिप्स आहेत. 2 आहेत. वाचून चिंतन असतं, पण वाचल्यानंतर चिंतन सद्गुरूच्या कृपेनं होत असतं. तुम्ही सांगा आता 18 अध्यायात किती वाणी बोलते. तुम्ही साक्षात माझ्यापेक्षा रोज आहेत. 18 अध्याय सुरू होऊन 8-9 महिने झालेत की सांगा, किती महिने झालेत अध्यायाला सांगा, बोला पटापटा. हो माऊली 8-9 महिने. हो हो 9 महिने झालेत 18 अध्याय सुरुवात होऊन. 8 ते 9 कम्प्लीट. सांगा, ओवी कमी पडली, वाणी थांबली? नाही माऊली कधीच कधीच नाही कधीच नाही. कधीच नाही. नाही माऊली. हा, मग हा प्रसाद माझ्या गुरुचा आहे. काल बोलली मी माझ्या बहिणीला, माझ्या आईचा आहे. कारण तिने जन्म दिलाय मला, तिच्या कुळासाठी जन्म दिलाय, हे लक्षात ठेवायचं. कारण तुकोबाने म्हणले, कुळी कन्यापुत्र होते जे सात्विक. ज्या कुळात सात्विक लोक असतात, ज्या आईनं त्याला जन्म दिला असतो, कारण त्या आईला त्या कुळाचा उद्धार करायचा असतो. इथं आपलं काही नसतं. खरंय माऊली, खरंय. साष्टांग दंडवत माऊली. त्रिवार सत्य आहे. तिने जन्म दिला, तिच्या कुळासाठी दिला. तिचं कुळ उद्धारायचं असेल म्हणून तिची तगमग सर्व द्यायची, म्हणून तिने मला जन्म दिला. म्हणून मला व्यासपीठ आले, वेदाचं ज्ञान मुखातून यायले आणि साधकाचं नातं घट्ट व्हायले. हरीची भेट सतत व्हायली आणि वेदाची अनुभूती हृदयात यायली. गीता माऊलीची सेवा घडायली आणि वेदाचा पाऊस पडायला आणि त्या हृदयामध्ये परमात्म्याचं ऐक्य भोगायला यायलं. ही साधी गोष्ट नाहीये, साधा मार्ग नाहीये, सहज नाहीये. कुणाचा तरी आशीर्वाद, कुणाचा तरी कृपा, कुणाचा तरी पुण्य आणि माझ्यासोबत असलेले साधक मायबाप, त्यांचा पुण्याचा साठा. हा तुमचा आमचा वाट आहे.
हो माऊली, साष्टांग नमत, कोटी कोटी प्रणाम. हो माऊली. सोपं नसतं काय ते. शब्द लिहायचे? हो माऊली. निर्मित जगा. एक मिनिट हा. चातकाची कवणी मेघ पाण्याचे धावे एक चराचर राघवे निवाले केली अन्य गती कमळा लागे सुरे वेळा की सुखिया मुई डोळा त्रिभुवनाची त्रिभुवन सुख होत सुखरूप होत सूर्य उगल्यावर तैसे अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे संसार एवढे थोर ओझे फेडिले जगाचे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे जगाचं ओझ फेडले कृष्ण परमात्म्यानं. आपण चार माणसाचं काही केले की मरूच तर भोगतो आपण आणि त्या कृष्ण परमात्म्याने जगाचं ओझ फेडलं म्हणजे जन्माला आलेल्या जीवाचं बंधन ज्ञानानं समाप्त केलं. जो जीव जन्माला येतो प्रारब्ध तयार होतं पाप पुण्य उत्पन्न होतं ते भगवंताने गीतेच्या ज्ञानातून वेदाच्या शक्तीतून बंद केलं. जीवाला मुक्तीचं ज्ञान दिलं परमात्म्याचं दर्शन दिलं आणि बुद्धीचा बात करून आत्मलिंगाला प्रगट केलं. हे कृष्ण परमात्म्यानं जगासाठी हे अज्ञानाचं ओझ बंद केलं आणि जीवाला थेट ईश्वराकडे नेलं. गीतेच्या माध्यमातून ज्ञान दिलं आणि जीवाचं शिवरूप करून जीवाला शिव केलं. संसाराचं ओझ त्या अवतारामध्ये कृष्णानं फेडलं. राम राम बाई. काय सुंदर आहे धन्यवाद बापरे. माऊली. उत्तर बोलली खूप छान. मस्त आहे वा. ताई. ज्ञानात आल्यानंतर भगवंत त्याला माफ करतो. साष्टांग दंडवत माऊली. धन्यवाद माऊली. आपण चुकीचे आपण चुकीच्या रस्त्यावर आहेत. देहाला माझं म्हणतो कर्माला धरून बसतो पाप पुण्यामध्ये शिरतो आणि मी करतो हे सगळं ते थांबतं त्याला ज्ञान म्हणतात. सगळं थांबता येतं. मी जातं माझं जातं कर्मातून मन बाहेर येतं पाप पुण्य आवडण्याचं होतं. हातातून पापही होत नाही पुण्य होत नाही कारण अज्ञान संपल्यानंतर पाप पुण्याची उत्पत्तीच थांबते. तर एखादं रोग मुळाचं कुठं उपटलं त्याची वाढ थांबते तसं अज्ञान नष्ट झाल्यावर पाप पुण्याची वृद्धीच थांबते. सेम टू सेम. रामकृष्ण हरी. साष्टांग दंडवत सद्गुरू माऊली. मुळातून काढलं त्याची वाढ थांबली. एखाद्या ज्ञानानं अज्ञान उपटून टाकलं तर पाप पुण्य बंद झालं. मन ईश्वराकडे आलं. आपण विसरत चुकायत भ्यायचं नाही अपराधी म्हणायचं नाही आणि पुन्हा अपराध करायचा नाही असं वागायचं. आपले अपराध आहेत मान्य आपल्याला वाईट वाटतं मान्य पण पुन्हा अपराध होऊ नये असं गीतेचा बोधात राहावं म्हणजे अपराध होत नाहीत. आपण देहात राहतो अपराध होतो. बापरे माऊली. देहात राहिल्यावर सतत अपराध म्यूट काढू नका प्लीज. देहात राहिल्यानंतर अपराध आहे वृत्तीनं पण बोधात राहिल्यावर नो अपराध आहे. साक्षात्कार आहे. बघू तुम्हाला साक्षात्कार सांगणारे मी आनंदीला. आत्म साक्षात्कार कसा होतो कधी होतो का होतो कोणाकडून होतो हे प्रश्न लिहून ठेवा. फक्त आत्म साक्षात्कार कसा होतो हे तुम्हाला ज्ञान देणारे मी आनंदीमध्ये. हो माऊली. हो माऊली. लिहून ठेवलं. आता पुढे चला. एक मिनिट. 71 माऊली. सर्वशास्त्र रत्न दीप्ती. बापरे बाप. सर्वशास्त्र रत्न दीप्ती उजळीला हा त्रिजगती सूर्य नव्हे लक्ष्मीपती वक्त्रकाशीचा सूर्य नव्हे लक्ष्मीपती वक्त्रकाशीचा. पुढचं सांगते मग मागचं सांगते. सूर्य नव्हे हा कोण आहे वक्त्रकाशीचा. लक्ष्मीपती लक्ष्मीचा पती आहे कृष्ण परमात्मा. त्याच्या मुखाच्या आकाशातून निघालेली ही जी गीता आहे त्याच्या मुख कमळातून त्या आकाशातून
मुखकमळात असलेल्या आकाशातून ही गीता जन्मली, तर ती कशी आहे? सर्व शास्त्र रत्न दीप्ती, सगळ्या शास्त्राचं तेज रत्नासारखं दैदिप्यमान झालं आहे आणि ते गीतेमध्ये आलं आहे. आणि ती गीता भगवंताच्या मुखकमळातल्या आकाशातून बाहेर आली आहे. लक्ष्मीपती कृष्ण परमात्मा आहे आणि त्याचं ज्ञान ते अर्जुनाला देत आहे आणि त्याचा साधकाला उपयोग होत आहे आणि ती वृत्ती भगवंताकडे जात आहे. साष्टांग माऊली असं काय आहे? बापरे. वाचन त्याला म्हणतात चिंतनीय वाचन. सुंदर माऊली, शब्दच नाही. अगदी माऊली. आज काय म्हणत आपल्यावर बी लक्ष्मी प्रसन्न झालेली. लक्ष्मी ती बघत ना बोलत होते एकमेकाशी. तर तिने वर मागितला देवाशी, म्हणजे देवा मी तुम्हाला वर मागते ते पूर्ण करा. हो माग माग म्हणले. तर तिच्या हातातच आहे पण. बर मी ज्यांच्या घरात जाईन तिथं तुम्हाला यावं लागेल, लक्ष्मी द्यावी लागेल. हा हो का? आणि ती माझी सेवा करतात म्हणली. मला तिथं जायचं आणि तिथं मी राहणार आहे. तुम्ही आशीर्वाद द्या, तिथं मला राहू द्या. बर बर असतो मी राहणार आहे. माझ्या भक्ताकडे जाणार तिथे मी राहणारच आहे. बर मग तिथे लक्ष्मी आल्या काय कमी आहे? बघायचं कामच नाही. लकलकाट झमझमाट घमघमाट सगळं. मग तिने फोन केला, सरस्वती बहीण आहे त्यांची. ते म्हणजे अगं माझ्या पतीकडून मला हा वर मिळाला की मी जिथं जाईल तिथं लकलक करीन, तिथं तुम्ही आडवे यायचं नाही, आशीर्वाद द्यायचा. हा मी मागून घेतलं. तू काय घेतलंस? सरस्वतीला म्हणली लक्ष्मी माता. मग ती आली, कारण विष्णू ते भाऊ मानलेले, बहीण भाऊ येते ना, त्यांचा भाऊ बहीण भावाचा अखंड आहे. दोघांचं खूप अखंड नाते. ती बहीण आहे भाऊ आहे. ती आली केल्या ब्रह्मदेवाकडे. ती आली इकडे विष्णूकडे. म्हणली तुम्ही तुमच्या पत्नीला वर दिला. हो मग बहिणीला पण द्या. काय देऊ? तुम्ही जे वाटून ते मला द्या. असं का म्हणले? देऊ का तुला सरस्वती? हा हे का म्हणली? मी जिथं ज्ञान रूपानं जाईल त्याच्या हृदयात, जी माझी सेवा करतात, माझी आराधना करतात, मला बसतात, हा तिथं मला तिथं तुम्ही त्यांना ते ज्ञान अवगत व्हावं. ठीक आहे. लक्ष्मी पण यावी त्यांना. ठीक आहे. पण भगवंत म्हणले सरस्वती जिथं तू आहे, तुला जाणलं, तुला भजलं आणि तिथं लक्ष्मी पण आहे आणि सरस्वती पण आहे, ती लक्ष्मी मी राहून कधीच घेणार नाही. जिला तुला जाणत नाही तिथे लक्ष्मी मी ठेवत नाही. बापरे. तुला जाणणारं, वेदाचं चिंतन करणारं, सरस्वतीचं सेवा करणाऱ्याच्या घरातली लक्ष्मी कधीच खंडित होणार नाही. तथा असतो. पण ज्यांना मला न जाणता फक्त लक्ष्मी सेवा केली तिथे मी सतत तिला ठेवणार नाही, माझ्याकडे वापस घेणार आहे. टिंग टॉंग संपलं. घेईन तिला माझ्याकडे बोलवेन. पण जिथं सरस्वती सेवा, ज्ञानाची सेवा, तिथली लक्ष्मी कधीच काढून घेणार नाही. तथा असतो. चलो आगे. 5 मिनिटं घेऊ. हो घ्या ना माऊली. त्या माऊली घ्या. 8 वाजले का? हो माऊली, वाजून गेले 8. गेली 8 वाजून 6 मिनिटं झालीत. मग एक ओवी घेते. हो. संपल्यावर्षी 23 रूप 11वा अध्याय संपेज अघवा तव कर्मे माऊली, शुभ नाही जावा. ऐकलं का? हो 72 ओवी चालली माऊली. सॉरी मी मागाले हो. बाप कुळते पवित्र. ऐका मस्त आहे. बाप कुळते पवित्र. मी तुम्हाला बोलले आता कुळाचं. आलं का नाही पुढी? हो माऊली. सहज बोलली, मला माहित नव्हतं काय आहे पुढे. बाप कुळते पवित्र जेथीचा पार्थ या ज्ञाना पात्र. अर्जुना तू कोणती पुत्र आहे? तुझं किती कुळ पवित्र आहे रे. तू ज्ञानाला पात्र झालास. तुला मी निमित्त केलं, तुझ्या पुढे प्रगट झालो, जगाला बंद केलं, 18 युद्ध काळ 18 दिवस काल थांबवला आणि तुझ्या पुढे मी गीतेला बाहेर काढलं. तुझं गुण किती पवित्र आहे आणि तू ज्ञानाला किती पात्र आहेस हे मला कळालं. म्हणून तुझ्या मार्फत मी जगाला ज्ञान दिलं.
बाप कुळ हे पवित्र आणि अर्जुन ज्ञानाला पात्र. तुझ्यापाशी दोन्ही वे, तुझ्या हृदयाची पात्रता वे आहे, तू पवित्र वे आहेस, तुझं कुळ पवित्र आहे, तुझा अधिकार ज्ञान ऐकायला पात्र आहेस तू. म्हणून तुला मी गीता द्यायला आलो. कुंती पुत्र नंदन आहेस तू, कुंती नंदन आहेस, पांडू पुत्र आहेस, म्हणून तुला मी गीता द्यायला. ती पवित्र कुळात आहेस तू, म्हणून तुला हाताला धरलं आणि ज्ञान तुझ्या हृदयात पेरलं. अर्जुन, तुझ्या निमित्तानं गीतेला बाहेर काढलं. आतापर्यंत युगानुयुग जन्म घेतले, अवतारात आले, पण गीतेला बाहेर काढलं नाही. सगळे माझे नाते होते, बाय बाप बंधू भगिनी वसुदेव देवकी यशोदा पिजोदा चाट, पण त्याला बाजूला केलं. पण तुझ्या समोर गीतेला बाहेर काढलं. का म्हणून दिलं नाही तेव्हा यशोदेला गीता? तिनं प्रेम मागितलं होतं, तिने मला वर मागितला होता. एका अंगठ्यावर बसून देव वसुदेव देवकीनं तपस्या केली होती. तुम्ही आमच्या पोटाला या लेकराचं सुख द्या, ते तिला गीता कशाला? तिला प्रेम आहे, तुला ज्ञान आहे. साष्टांग दंडवत माऊली. विस्वरूपात राहावा, सॉरी मागत चालली मी. कुळ ते पवित्र, जेथीचा पार्थ या ज्ञाना पात्र, जे गीता केले स्वतंत्र, आवार जग. स्वतंत्र तुला निवडलं आणि सगळं आवार मोकळं केलं, गीतेचं भांडार खुल्लं केलं. जगताला गीतेचं तुझ्या निमित्तानं ज्ञान दिलं. तू किती सुंदर आहेस, किती तुझं कुळ पावन आहे, तुझं अंतःकरण किती पवित्र आहे, म्हणून हे आवार सगळं मोकळं केलं जगाचं. सगळ्या तुझ्या निमित्तानं ज्ञान दिलं गीतेचं. गीता म्हणजे वेद आहे अर्जुना, संपूर्ण वेदाचं ज्ञान म्हणजे गीता आहे. श्रेष्ठ गीता आहे आपल्यात. हिंदू धर्मामध्ये श्रेष्ठ गीतेला मानलंय. गीता भागवत ज्ञानेश्वरी, एक पुराण एक वेद आहे. चला मी सांगते, बोलू नका कोणी. पुंडरी पदार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. 1472 पर्यंत आलो आपण. जाऊया 1500 पर्यंत, मग 300 राहतात आपल्या ओव्या. उद्या परवा 15